भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरी करण्याची परवानगी द्या। तसेच कोविड-19च्या नावाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी जनतेवर लादलेले कडक निर्बंध व जमावबंदीचे आदेश रद्द करण्याबाबतचे लेखी निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान इंगळे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना तहसीलदार नांदुरा यांच्यामार्फत देण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-19चे संकट वाढत आहे, त्यामुळे लॉकडाऊनच्या माध्यमातून जनतेवर जबरदस्तीने निर्बंध लादले जात आहे। सरकारने आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे। आरोग्य सुविधा पुरवण्याऐवजी जनतेवर निर्बंध लावल्यामुळे सामान्य जनता भरडली जात आहे। हातावर पोट असणार याचे हाल होत आहे। आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे। गर्दीमुळे कोरोना वाढत असेल तर गर्दी नियंत्रित करण्यासाठी केवळ कडक निर्बंध न लावता जनतेला नियमाचे पालन करावे व जनतेवर लादलेले कडक निर्बंध मागे घेऊन जमावबंदीचे आदेश मागे घेण्याचे आवाहनही निवेदनात पुढे केले आहे। यावेळी निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष भगवान इंगळे, सलीम विलास तित्रे, गणेश वानखडे, अशोक वानखडे, राजरत्न तायडे, दिलीप पिवतकर यांच्यासह अनेक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲडव्होकेट ब्राह्मणे, कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी, आज मान्य तहसीलदार साहेबांना सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन सादर केलेलं आहे। जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार साहेबांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल या दिवशी आहे। शासनाने काल दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी 144 कलम धारा लागू केली जिल्ह्यामध्ये। आमच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार की यावेळेस फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या जनतेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी करायची आहे। ती मागणी पूर्ण होईल अशी शाश्वती या ठिकाणी गृहीत धरायला हरकत नाही। धन्यवाद। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।